या प्रकारे पराठे तुम्ही टिफिनमध्ये दिलेत मुलांना तर मुलं आवडीने खातील आणि कुठल्याही भाज्या तुम्ही या पराठ्यामध्ये घालू शकता, म्हणजे पौष्टिक असे पराठे. चला तर बघूया. मी पत्ता गोबीला किसून घेतलं आहे आणि त्याला दाबून त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं आहे आणि गाजर किसून घेतला आहे. त्यात आता आपण मसाला ॲड करून घेऊया. लाल तिखट मी 1.5 चमचा लाल तिखट घेतले आणि अर्धा चमचा हळद, चाट मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकला आहे, चवीनुसार मीठ. पावभाजी मसाल्याने मस्त अशी टेस्ट येते पराठ्याला. आणि आता आपण 2 चमचे, मी मोठा चमचा घेतला आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि तेवढंच आपण बेसन घेतलं आहे. तांदळाच्या पिठाने छान सॉफ्ट होतील पराठे आणि बेसननी छान क्रिस्पी होतील. तांदळाचं पीठ जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण बेसन आणि तेल टाकून घ्या. आता तुम्हाला हवं तेवढं गव्हाचं पीठ घेऊ शकता. मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, जे आपण रोज कणिक मळतो तेच पीठ. यात थोडं थोडं करत पाणी टाका, कारण पत्तागोबीला आणि गाजराला थोडं थोडं पाणी सुटतं. या प्रकारे पीठ मळून ठेवायचं आहे आणि आपण वरतून तेल लावलंय म्हणजे छान सॉफ्ट होतील पराठे. हे पहा, या प्रकारे आता आपण थोडं थोडं करत पोळी लाटून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये पराठे लाटू शकता, जसं मुलांना ट्रायंगल किंवा चौकोनी आवडतात. आता पराठ्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह आणि थोडं पौष्टिक बनवण्यासाठी आपण थोडे तिळं आणि कोथिंबीर लावून घेऊया. वरतून थोडंसं लाटून घ्या म्हणजे छान चिटकून बसेल. आता अगदी छान गोल आकारासाठी या प्रकारे पराठे करून घेऊया, म्हणजे मस्त परफेक्ट गोल होईल. हे पहा, मस्त दिसायलाही छान दिसेल आणि चवीलाही पराठे खूप छान लागतात. जे भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्याही आवडीने खातील जर तुम्ही अजूनही याच्यामध्ये पालक किंवा दुसरी कुठली भाजी टाकली तरीही मस्त असे पराठे तयार होतात सकाळच्या टिफिनसाठी. झटपट आणि टेस्टी पराठे रेडी आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.